श्रावण महिन्यातील पहिले हिंदू सण आणि नागपूजेचा प्रमुख उत्सव असलेल्या नागपंचमीचा सण सोमवारी बेळगाव शहरात भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासून विशेष पूजा व धार्मिक विधी पार पडले. इत्पच्छमे वैरिच्यमे वेदिच्यमे दिष्ट्याच्यमे सुगच्यमे चमसात्मे ग्रावाणच्यमे सर्वच्यमे असत्यमे वायुव्याण्यमे मुदपदमदवणी अथवा अग्निन्द्रच्यमे ध्यानच्यमे ग्रहाच्यमे सदच्यमे गुणासाच्यमे पश्चाच्यमे अवृतच्यमे सुखाकारच्यमे अग्निच्यमे गर्भच्यमे दिशच्यमे यज्ञेन गतावच्यमे सावच्यमे सोच्यमे दीक्षाच्यमे तत्त्वमुक्तो रात्रयो रस्त्राभ्रसत्तच्यमे यज्ञेन कल्पेता गर्भाच्यमे वस्ताच्यमे त्रविच्यमे त्रविच्यमे दिशाचो ध्रुवच्यमे धीरतो ऐरज्ञकर्ता पूर्णयज्ञकर्ता पाणयज्ञकर्ता ज्ञानयज्ञकर्ता पुत्रयज्ञकर्ता वरयज्ञकर्ता वात्मयज्ञकर्ता यज्ञो यज्ञेन गर्भता ये गोरेभ्यो गोरगोरभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यः तत्पुरुषा विद्महे महादेवाय तन्नोरुद्रप्रचोदयात् ईश्वरधर्मभूतारा ब्रह्माधिपते ब्रह्मप्रभाषणकृता शिवोऽहं हर हर महादेव. हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र महिना मानलेला गेला म्हणजे हा श्रावण मास. आणि आज श्रावण मास व या नागपंचमीच्या दिवशी दोन्ही एकत्र आल्या कारणाने आणि सोमवार पहिला श्रावण सोमवार या समस्त नागपंचमी आणि श्रावण मासचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. समस्त कपिलेश्वर मंदिर व आमच्या ट्रस्टच्या वतीने त्यांना परत अनेकदा शुभेच्छा. काल रात्री 12 वाजल्यापासून पंचामृत अभिषेक इथं करण्यास स्टार्ट केलेला आहे आणि पहाटे 4ला म्हणजे पंचामृत अभिषेक संपलेले आहेत. त्याच्यानंतर पूजा अर्चना करून पहाटे 6ला रुद्र अभिषेक सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि हा जो रुद्र अभिषेक आता 6ला जो सुरुवात होतोय त्रिकाल पूजापर्यंत म्हणजे दुपारी 3पर्यंत हा रुद्र अभिषेक संपतोय. आणि त्याच्यानंतर भव्य अशी संध्याकाळी ही पालखी आयोजित करून हा जो म्हणजे उत्साह आहे भयंकर मोठ्या प्रमाणात हा उत्साह केला जातो. आणि पालखी करून आजच्या दिवशी ही सांगता आम्ही करतोय आज पहिल्या श्रावण सोमवारचे. मी राकेश कलगडगी, मंदिरचे ट्रस्टी. भाविकांनी कुटुंबासह मंदिरात जाऊन नागदेवतेच्या मूर्तीवर दूध अर्पण करून पूजा केली. शहरातील कपिलेश्वर मंदिरात नागपंचमी निमित्त सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रांगेत उभे राहून नागदेवतेला दूध अर्पण केले. हळद, कुंकू, फुले आणि इतर पूजेच्या साहित्याने पूजा करून कुटुंबाच्या सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. कपिलेश्वर मंदिर परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी श्रद्धेने पूजा केली तर अनेक कुटुंबे लहान मुलांसह नागपंचमीच्या उत्सवात सहभागी झाले. नागपंचमीच्या निमित्ताने इकडे भाविकांची खूप गर्दी झालेली आहे आणि आतमध्ये डेकोरेशन एक नंबर सुंदर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि भाविक बघा किती आहेत, महादेवाचे भक्त. खूप गर्दी झालेली आहे आणि इकडचं अरेंजमेंट, सिक्युरिटी खूप छान प्रकारे मेंटेन केलेली आहे त्यांनी. आणि पूजा अगदी प्रत्येकाला व्यवस्थित दर्शन पण दिलं जात आहे. आणि हे सगळं बघून आपल्याला खरंच खूप चांगलं वाटतं आहे. आणि एकदम मंदिरसुद्धा क्लीन अँड क्लिअर ठेवलेलं आहे. मेन थिंग. थँक्यू. नागपंचमी आज नागपंचमी आहे. विशेष पूजा म्हणजे अभिषेक चाललेला आहे नागपंचमीच्या निमित्ताने आतमध्ये. आणि अतिशय सुंदररित्या तिथे चाललं आहे. म्हणजे गर्दी नाही, काही अशी हे नाही आहे, म्हणजे किचकट नाही आहे. व्यवस्थित सुरळीतपणे सगळं व्यवस्थित चाललं आहे. माझं नाव भक्ती शिंदे आणि मी लहानपणापासून या मंदिरात येते. सो आता मी 30 वर्ष झाले मी येते या मंदिराला. न चुकता नागपंचमीला आम्ही इथे येतोच. थैंक यू सर. नागपंचमी के उपलक्ष्य में जो यहाँ पर कपिलेश्वर मंदिर में व्यवस्था बहुत अच्छी की गई है और बहुत सुंदर यहाँ पर डेकोरेशन किया गया है. भगवान यहाँ पर सबको आशीर्वाद दे, सबको सन्मति दे. बहुत अच्छा लगा यहाँ पर आके, बहुत बढ़िया लगा. भगवान यहाँ पर बाबा शिव बाबा सबकी रक्षा करें, सबको सन्मति दे. ओम शिव बाबा, ओम शिव. याचप्रमाणे शहरातील विविध मंदिरातील नागदेवतेच्या मूर्तींनाही भाविकांनी दूध अर्पण करून पूजा केली. नागपंचमीनिमित्त बेळगावातील घराघरातही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.
महिलांनी पहाटेच घरांची स्वच्छता करून नागपूजेची तयारी केली. लाडू, चिवडा तसेच इतर पारंपरिक पदार्थ तयार करून कुटुंबियांनी एकत्रितपणे सण साजरा केला. सणातील आणखी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे झोका खेळण्याची प्रथा. घरासमोर अंगणात किंवा झाडांना झोके बांधून महिलांनी लहान मुलांनी आनंदाने झोके घेतले. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असल्याने सकाळपासूनच सर्वत्र उत्सवी वातावरण होते. श्रावण महिन्याच्या प्रारंभी येणाऱ्या नागपंचमी सणाला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व असून निसर्ग आणि सर्प संवर्धनाबाबत आदर व्यक्त करत नागदेवतेची आराधना करण्याची परंपरा या उत्सवातून जपली जाते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. Celebrate this Varamahalakshmi with Bhima from August 10th to 30th with offers that shine as bright as the festival itself. Get up to rupees 1,000 off per gram on gold, flat rupees 1,000 off per gram on diamond, and rupees 1,000 off on every 50 grams of silver. Get rupees 150 extra per gram on old gold exchange. And that's not all. Rupees 4 crore worth of diamond jewelry to be won through lucky draw. Offers available at all Bhima showrooms near you. TNC apply.